अलीकडच्या काळात वाढत्या नागरीकरणामुळे लोक शहरात फ्लॅट घेऊन राहतात. अशावेळी शहरात टेरेस फार्मिंगचं प्रमाण वाढलंय. टोमॅटो, हिरवी मिरची, काकडी, वांगे यासह इतर पालेभाज्या, हिरवा भाजीपाला लोकांना दैनंदिन वापरासाठी उपलब्ध होतो. पुण्यातील अशाच एका सेवानिवृत्त शिक्षकानं टेरेसवर शेती केली आहे. पिंपरी चिंचवडमधील निगडी येथे राहणारे गोपाळ कोकाटे हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील धामणगावचे. नोकरीनिमित्त ते पुण्यामध्ये स्थायिक झाले. 40 वर्ष त्यांनी पुण्यामध्ये संगीत शिक्षकाची नोकरी देखील केली. गेल्या 40 वर्षापासून ते निगडीमध्ये वास्तव्यास आहेत. काही महिन्यांपूर्वी गोपाळ कोकाटे हे निवृत्त झाले. त्यांना शेतीची आवड असल्यानं त्यांनी टेरेस गार्डनच्या माध्यमातून शेतीचा छंद जोपासला. कोकाटे यांची निगडीमध्ये त्यांच्या 1000 स्क्वेअर फुटाची सदनिका आहे. या सदनिकेच्या टेरेसवर त्यांनी सेंद्रिय पद्धतीने अतिशय मनोहारी शेती फुलवली आहे. किचनमधील असलेले वेस्टेज जेवण आणि पालापाचोळा यापासून सेंद्रिय पद्धतीचं खत त्यांनी तयार केलं. वांगी, टोमॅटो, कारली, तोंडली, दोडका, कढीपत्ता, कोथिंबीर, पालक अशा विविध भाज्या, फळं यांची गार्डन कम शेती त्यांनी फुलवली आहे. नमस्कार, मी गोपाळ बापूराव कोकाटे. माझं मूळ गाव दाभाडा, तालुका धामणगाव, रेल्वे जिल्हा अमरावती. या ठिकाणी आमची शेती आहे, बागायती शेती आहे. आणि नोकरीच्या निमित्ताने मी पुण्यात आलो. आणि पुण्यात मग नोकरी करत असताना लहानपणी आम्ही जी काही शेती केलेली आहे किंवा शेतीत काम केलेलं आहे ते खुमखुमी कुठेतरी बाहेर पडली. आणि मग असा निर्णय घेतला की या ठिकाणी शेती कशी करायची ते शक्य नव्हतं. म्हणून मग अनायसे आम्हाला भरपूर टेरेस लाभलेला आहे. खाली पण काही थोडीशी मोकळी जागा आहे. आणि मग आम्ही या ठिकाणी सेंद्रिय शेती असा भाग चालू केला. वेस्टेज जे आपण कचरा वगैरे फेकतो, किचन वेस्ट, त्याच्यापासून आम्ही खत तयार करतो आणि जास्तीत जास्त खताचा वापर या ठिकाणी आम्ही केलेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही मुख्यतः रोजच्या आहारात लागणारे जे काही भाजीपाला आहे तो आम्ही या ठिकाणी उत्पादित करतो. आतापर्यंत अनेक प्रकारचं आम्ही या ठिकाणी उत्पादनं घेतलेली आहे. आता सध्या वांगी, टोमॅटो, कारली, तोंडली, दोडका, कढीपत्ता, कोथिंबीर, पालक इत्यादीचं आम्ही या ठिकाणी उत्पादन करतो आणि आम्ही आजच्या रोजच्या व्यवहारात ते आम्ही वापरतो. गार्डनमधील हिरवीगार झाडे चैतन्य आणि उत्साह जागवतात. रंगीबेरंगी सुगंधी फुले टवटवीतपणा आणतात. तिथे फुललेली औषधी वनस्पती, भाजीपाला, फळे हे कृतकृत्य झाल्याचा आनंद देतात. टेरेस गार्डन एक सुंदर कल्पना असून यातून तुम्हाला फक्त फळभाजी किंवा पालेभाज्या नाही तर आरोग्यदायी हवा देखील उपलब्ध होईल. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.